नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया खास खबर का। खबर संभाजी नगर से है, जहां 16 अप्रैल को जिले के तालुका गंगापुर बालुंज में 8 लोगों ने चरवाहे के वाघुरवाड़े में लूटपाट की और उसकी पत्नी के साथ बुरी तरह मारपीट की और सोना, पैसा और बकरियां चुरा ली। इस संबंध में बालुंज पुलिस थाने में आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया था, लेकिन पुलिस प्रशासन ने आज तक कोई कार्रवाई नहीं की। इस संबंध में महाराष्ट्र चरवाहा आक्रोश के संस्थापक अध्यक्ष सखाराम मालू सरक ने पुलिस आयुक्त छत्रपति संभाजी नगर और डिप्टी कलेक्टर को ज्ञापन देकर चेतावनी दी कि अगर इन आरोपियों को गिरफ्तार नहीं किया गया तो पूरे महाराष्ट्र के चरवाहे विरोध प्रदर्शन करेंगे और मार्ग अवरुद्ध करेंगे। इस दौरान बड़ी संख्या में चरवाहे मौजूद थे। अहिल्या नगर और छत्रपति संभाजी नगर के चरवाहों ने नाराजगी जताई है। तुमचं नाव सांगा आणि काय मॅटर ते सांगा। नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन नांदगाव अहिल्यानगर। आज आम्ही या संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये RDCंना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन देण्याचा उद्देश हा होता की गेल्या 15 दिवसापूर्वी रहीमपूर शिवारामध्ये वाळूंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रीच्या वेळेस 1-1:30 वाजता मेंढपाळाच्या वाड्यावरती जो दरोडा पडला होता, त्या दरोड्यामधील 2 आरोपी हे आमच्या मेंढपाळाने ओळखले होते। त्याचे फोटोही पोलिसांनी त्या ठिकाणी आमच्या फिर्यादीने दाखवलेले होते, परंतु गेले 15 दिवसात कुठल्याही प्रकारचा तपास किंवा आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून, राज्यभर सर्व मेंढपाळांच्या माध्यमातून 1 तारखेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना संदेश पोहोचला पाहिजे या उद्देशानं 1 तारखेला 1 मेला महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीनं वाळुंज पोलीस स्टेशन समोर आम्ही शेळ्या मेंढ्यांचं रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। हे निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। जर 3-4 दिवसात जर पोलिसांनी तपास नाही केला तर नक्कीच हे आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही आणि 1 तारखेनंतर हेच आंदोलन पुढे उग्र स्वरूप धारण करून पूर्ण राज्यभर प्रत्येक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी आंदोलन करणार अशी आमची पुढची भूमिका असणार आहे। तुम्हाला आता CP साहेबांना काय आश्वासन दिलं? CP साहेबांची ज्यावेळेस आता आम्ही या ठिकाणी भेटलो त्यावेळेस CP साहेबांनी सांगितले की ठीक आमचा तपास चालू आहे आणि 1-2-3 दिवसामध्ये कुठल्या परिस्थितीत आम्ही या ठिकाणी आरोपींना अटक करणार आहोत, तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असा शब्द या ठिकाणी CP साहेबांनी आम्हाला दिलेला आहे। जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी तात्काळ लक्ष घालून अगदी CP साहेब आणि संबंधित पोलीस स्टेशन यांना सूचना केलेल्या आहे की हा तपास तात्काळ झाला पाहिजे आणि आंदोलन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन आणि अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। आणि ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी त्यावेळेस संजय केनेकर विधान परिषद आमदार साहेब या ठिकाणी आम्हाला भेटले, आम्ही त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली, अगदी साहेबांनी आवर्जून आमच्या समोर CP आणि संबंधित पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलेलं आहे की बाबांना कुठल्या परिस्थितीमध्ये आरोपीला अटक झाली पाहिजे आणि या मेंढपाळांना न्याय भेटला पाहिजे। खरोखर त्या ठिकाणी आम्हाला खूप मोठं समाधान या ठिकाणी वाटलं की बाबा आमच्या मेंढपाळांचं कोणीतरी या ठिकाणी एका लोकप्रतिनिधीनं या ठिकाणी चौकशी केली आणि या ठिकाणी आपुलकी चौकशी करून त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला किमान फोन करून तरी या ठिकाणी आमच्या समोर सांगितलेलं आहे। संभाजी नगर से सी न्यूज़ संवाददाता राधे श्याम हिवाले की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।